मग 10 बाबूजी त्या काळात बरं का 100 रुपयाची मोठी नोट मला देत होते. बर. हा. जवाहरलाल दर्डा 100ची मोठी नोट पूर्वीची हा. 100 रुपये बाबूजीने दिलं तर 100 रुपये जामोदर धोटे देत होते. बर. 200 रुपये मिळाला आणि ते चिल्लर बिल्लर थोडंसं इकडे तिकडे म्हणजे लोकांनी हे केलेलं आहे. म्हणजे वाटखर्ची माझा निघाला. मी गाडी घेऊन गेलो होतो नागपूरला. बर. कोल्हापुरातून गाडी घेऊन गेलो होतो अंबासिडर भाड्याने. अच्छा. त्यावेळी गाडी अशी स्पेशल करणं म्हणजे फार जायच कसं एकदम. बरोबर. ट्रेन वगैरे उलट सगळा उलट अवघड मुंबईला जावा असा इकडे तिकडे रस्ते त्यावेळी आणि बाळासाहेबने सांगितलं होतं की तू गाडी घेऊन ये, गाडीची काहीतरी सोय करतो मी. बर. मग तिथे गेल्यानंतर ही सोय झाली. मग बाळासाहेब सांगितलं माझी सोय झाली, नको तुमचे पैसे. अच्छा. कोण तुम्ही बोललात? मग अच्छा, हे प्रामाणिकपणा तुम्ही दाखवला की माझ्याकडे पैसे आले तर जाहीर करून देत होते ना. तर नको मला तुमचे. नाही, जाहीर करून देत होते. अच्छा. होय का? जवाहरलाल दर्डाने 100 दिलं तर माईकवर लगेच पुकारत होते की बाबूजीकडनं 100 रुपये इनाम. बाबूजी दिल्यानंतर मग जामोदर धोटे माझ्याकडनं 100 रुपये. मग कोणतरी 5 रुपये 3 रुपये 2 रुपये हे माईकवर पुकारून देत होते.